3 वेळा ओंकार घेतोय. ओम. 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 प्रार्थना घेऊयात आपण. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. धर्मयुद्ध सुरू असलेलं कुरुक्षेत्र म्हणजेच मानवी जीवन. ह्या कुरुक्षेत्रावर अविरत द्वंद्व सुरू असतं ते शरीर आणि बुद्धी या कौरव पांडवांचं. तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू दिसे जेत रहमवरू त्याजीला तेणे. अशीच माऊलींनी वर्णन केल्याप्रमाणे मनोरूपी अर्जुनाची झालेली अवस्था म्हणजेच विषाद, म्हणजेच नैराश्य, उदासीनता, डिप्रेशन. ह्या नैराश्याच्या खाईतून अर्जुनाला बाहेर काढण्यासाठीच भगवंतांनी गीतोपदेश केला. या नैराश्यातून आपल्यालाही बाहेर पडायचं असेल तर ज्या विचारांमुळे हे द्वंद्व सुरू झालंय त्यांची जाणीव होणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया या विचारांविषयी. आजच्या या द्वितीय सत्रात मान्य सागरदादा आपल्या समोर श्रीमद भगवद्गीता प्रथम अध्याय अर्जुन विषाद योग च्या माध्यमातून विचारांचे विविध पैलू उलगडणार आहेत. मी दादांना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करावी. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. सो धन्यवाद सोनाली मॅडम. आणि छान प्रकारे आपल्या या आजच्या सेशनची सुरुवात ज्या श्लोकाने झाली, ओंकाराने झाली. प्रणवाचा उच्चार हा आपल्या मुखातून झाला आणि पर्यायाने आपलं रिफ्रेशमेंट जे आहे हे या निमित्ताने झालं. सो नूतनताईंचे पण धन्यवाद. आणि आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. मागच्या सेशनमध्ये आपण भगवद्गीता नेमकी आहे काय, त्याचा उगम कसा झाला, कोणत्या पर्वामध्ये त्याची माहिती आहे, कुठल्या पुराणांमध्ये त्याची माहिती आहे आणि ओव्हरऑल भगवद्गीता या एका ग्रंथामध्ये, पुस्तकामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत याचा साधारणतः थोडक्यात आढावा आपल्याला जयश्री मॅडमने दिला होता. आणि आज आपण प्रत्यक्ष प्रवासाला सुरुवात करत आहोत. भगवद्गीता प्रवास गीतेचा शोध स्वतःचा. आता ही सिरीज जी आहे भगवद्गीतेवरची ही सुरू कर हे आधी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. जर सिरीजचं नाव तुम्ही बघितलं तर त्या नावातच त्याचं उत्तर आहे, प्रवास गीतेचा शोध स्वतःचा. म्हणजे गंमत अशी आहे, एक तरुण मुलगा असतो आणि हा तरुण मुलगा एका ऋषींकडे जातो. आणि ऋषी म्हणजे आजच्या काळातले जे साधू सत्पुरुष जे आहेत ते. आणि त्या सत्पुरुषाकडे जातो आणि त्या सत्पुरुषांकडे जाऊन थोडस कंप्लेंट मध्ये त्या सत्पुरुषांची भांडण. ते म्हणे की तुम्ही मला सांगितलं होतं की भगवद्गीता वाच म्हणजे तुझ्या आयुष्यात खूप सारा बदल घडेल. मी आतापर्यंत इतकी पारायणं केली त्या भगवद्गीतेची, म्हणजे मी भगवद्गीतेच्या आतमध्ये शिरलो असं म्हणायला पण हरकत नाही. एवढी माझी पारायण झाली, आता गीता माझी पाठ झाली आहे, पण काहीच फरक पडला नाही. तुम्ही मला फसवलं. ते सत्पुरुष जे असतात ते शांतपणे त्याचं सगळं आणि त्याला एकाच वाक्यात उत्तर देतात. ते असं म्हणतात की आजवर तू गीतेमध्ये गेला होतास, आयुष्यात एकदा गीता तुझ्यामधनं जाऊ दे, मग तुझं आयुष्य बदललं म्हणजे नक्की होईल. हेच आपल्याला या सेशनच्या माध्यमातून करायचं आहे की ही जी गीता आहे ती आपल्या आयुष्यामध्ये उतरवायची आहे, आपल्या आयुष्यामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. कारण आपलं आयुष्य आज प्रत्येक जण, छोटा असो, मोठा असो, वयस्कर असो, कुठल्याही देशातला असो, प्रत्येक जण एकाच गोष्टीसाठी धावाधाव करतोय, ते म्हणजे सुख किंवा आनंद.
सध्या मान्सून सीझन चालू आहे, प्रत्येक जण ट्रिप करतो, वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातो. का? सुख हवंय. घरामध्ये आपण टीव्ही पाहतो. का? सुख हवंय. काम करतो कारण काम केल्यानंतर आपल्याला पैसे मिळणार आहेत, त्या पैशातून आपण सुख विकत घेऊ शकतो, म्हणून आपण काम करतो. प्रत्येक व्यक्ती हा एकाच गोष्टींसाठी धावतोय, ते म्हणजे माझं दुःख कमी व्हावं आणि मला सुखाची प्राप्ती. परंतु इतकी धावाधाव इतक्या हजारो वर्षांपासून करून सुद्धा मनुष्याला ही सुख, त्याला जे अपेक्षित आहे ते काही चिरंतन सुख जे आहे ते काही मिळत नाहीये. आणि म्हणून तो सतत धावतोय तरी सुद्धा तो अशांत आहे. आणि अशा अशांत अवस्थेमध्ये तो अध्यात्माकडे वळतो, की आता इथे तरी मला कायमस्वरूपीचा आनंद किंवा कायमस्वरूपीची शांतता ही नक्की लाभेल, आणि या अनुषंगाने आपण अध्यात्माकडे ओढले जातो. आणि ही गीता आपल्याला काय देणार आहे, कदाचित तुम्हाला या सिरीजच्या माध्यमातून जॉबची गॅरंटी देणार नाही. तुम्ही खूप सारे पैसे मिळवाल, श्रीमंत व्हाल, याच्याबद्दलही कुठेही गॅरंटी मिळणार नाही. तुमचं एखादं आजारपण असेल, ते आजारपण दूर होईल, अशीही गॅरंटी भगवंतांनी दिलेली नाही. पण एक खात्री मात्र भगवंतांनी स्वतः दिलेली आहे, की या गीतेच्या माध्यमातून हे सगळं करण्याचे टेक्निक जे आहे, तंत्र जे आहे, ते मात्र नक्की तुम्हाला अवगत होऊ शकतं, आणि पर्यायाने तुम्ही तुमचे जीवन 100% बदलू शकता. आणि हाच आपल्या भगवद्गीता या सिरीजचा उद्देश आहे. याच्यातून धर्म, मग कोणता धर्म चांगला आहे, कोणता वाईट आहे, किंवा हिंदू धर्माचा हा प्रमाणभूत ग्रंथ आहे म्हणून हिंदू धर्माविषयी काही आपण इथे बोलणार आहोत, असंही काही होणार नाही. भगवद्गीता ही मुळात प्रॅक्टिकल बेस्ड असलेली काय म्हणणार डिस्कशन आहे. का? कारण मुळातच भगवद्गीता जी सांगितली गेली आहे तीच मुळात बॅटलफील्डवर, जिथं युद्ध चालू आहे, अशा युद्धाच्या क्षेत्रावरती, कुरुक्षेत्रावरती ही गीता सांगितली आहे. त्यामुळे जर भगवंताला जर अध्यात्म किंवा आणखीन काहीतरी उच्च द्यायचं असेल तर कदाचित त्यांनी हिमालयात सांगितली असती, एखाद्या आश्रमात सांगितली असती, अन्य कुठेही सांगू शकला असता. परंतु युद्धाच्या क्षेत्रावरती ही गीता सांगितली आहे, म्हणजेच ती थोडक्यात प्रॅक्टिकल गोष्टींसाठी, तुमच्या प्रॅक्टिकल ज्या काही ऍस्पिरेशन आहेत करण्यासाठीच तुम्हाला ती सांगितली आहे, हे संपूर्ण भगवद्गीतेत आपल्याला समजून येईल. दुसरी गोष्ट, भगवद्गीता ही जरी युद्धभूमीवरती सांगितली गेली असेल तरी सुद्धा या संपूर्ण गीतेमध्ये युद्धाला प्रवृत्त व्हा असं कुठेही सांगितलेलं नाही. आणि जर तसं असतं तर आजवरच्या इतिहासामध्ये जवळपास गीता सांगून 5,000 पेक्षा जास्ती वर्ष झाली, आणि त्याच्यावरती अनेक महान व्यक्तींनी, आद्य शंकराचार्य असतील, रामानुजाचार्य असतील, मध्वाचार्य असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, आजवरचे लोकमान्य टिळक असतील, किंवा आजचे मॉडर्न सायन्स मधले सुद्धा अनेक फिलॉसॉफर जे आहेत ते भगवद्गीतेचा अभ्यास करतात. यामध्ये एकानेही भगवद्गीता ही युद्धशास्त्राला किंवा युद्धाला प्रवृत्त करणारी आहे असं कोणीही मेन्शन केलेलं नाही. त्यामुळे युद्धासाठी म्हणून गीता आहे का, तर अजिबात नाही, जरी ती युद्धभूमीवरती सांगितली असली तरी. मग नेमकं आपल्याला या गीतेच्या माध्यमातून काय साधायचंय, तर गीता ज्याचं उत्तर देते, गीता कशासाठी बनवली गेली आहे किंवा कशासाठी सांगितली गेली आहे, याला एका शब्दात त्याचं उत्तर आहे, गीता हे मोक्षशास्त्र आहे. आपल्या धर्मामध्ये न्यायक शास्त्र सांगितलेलं आहे, तसं हे मोक्षशास्त्र आहे, की इथे तुम्हाला मोक्ष मिळेल याची गॅरंटी मात्र भगवद्गीता तुम्हाला नक्की मिळते, देते. पण मोक्ष म्हणजे नेमकं काय? पण आपण आजपर्यंत ते ऐकलेलं आहे की मोक्ष म्हणजे माणसाच्या मृत्यूनंतर त्याला भगवंताच्या दारामध्ये किंवा त्याच्या चरणाशी जागा मिळते, म्हणजे मोक्ष आहे. किंवा जर ख्रिश्चन धर्म जर आपण पाहिला तर आपण ऑलमोस्ट बऱ्याच वेळेला कोणी मृत पावल्यानंतर RIP लिहितो, रेस्ट इन पीस. तर त्यांच्याकडे असं शास्त्र आहे किंवा त्यांची अशी धारणा आहे की मृत्यू झाल्यानंतर त्या देहाला तिथं ठेवलं जातं कबरीमध्ये, आणि कधीतरी कयामतची वेळ येईल त्यावेळेला तो भगवंत जो आहे तो तुला घेऊन जाईल, तोपर्यंत तू इथं शांत राहा, असं त्याला सांगितलं जातं. आपल्याला मृत्यूनंतर कामाला येणार आहे का, तर काही समज आपल्या डोक्यातनं काढून टाका. कारण भगवद्गीता असं म्हणते की मोक्ष म्हणजे स्वातंत्र्य. कशापासून स्वातंत्र्य? तर तुम्ही जे आहात, तुमच्या आयुष्यात ज्या कारणामुळे दुःख निर्माण होत आहे ते कारणच दूर करून तुम्हाला कायमस्वरूपीच्या आनंदाच्या स्वातंत्र्याला हे ज्ञान भगवद्गीता तुम्हाला देणार आहे. आणि म्हणून भगवद्गीता
ही मोक्षशास्त्र असं म्हटलंय. त्यामुळे या जन्मी, या देही जिवंत असतानाच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये स्वातंत्र्य मिळावं, हे भगवद्गीता आपल्याला शिकवणार आहे. दुसरं, माझ्या लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. कोणाला जॉबचे प्रॉब्लेम्स आहेत, कोणाला लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत, माझ्या घरच्यांचे प्रॉब्लेम आहेत, कितीतरी प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मला गीता मदत करेल का? हे प्रॉब्लेम्स कुठेही मेन्शन केलेले नाहीत, तरी सुद्धा या प्रॉब्लेम मधनं बाहेर काढण्याचं गॅरंटी मात्र भगवद्गीता आपल्याला देते. आणि म्हणून भगवद्गीता ही प्रत्येकाच्या लाईफमध्ये महत्वाची आहे. त्यामुळे एज मॅटर करत नाही, की तुम्ही कोणत्या वयात ही गीता ऐकताय, काही फरक नाही पडत. कारण गीता ही अशी एक काय म्हणूया, अमृताची ठेव आहे, की तुम्ही ज्या ज्या वेळेला ती गीता वाचाल, त्या त्या वेळेला तुम्हाला नवीनच काहीतरी गवसेल. त्यामुळे तुम्ही कोणत्याही वयात असला तरी सुद्धा ही गीता तुम्हाला नक्की 100% स्वातंत्र्य प्रदान करणार आहे, एवढं मात्र नक्की आहे. आणि म्हणून ही गीता आपण या सिरीज साठी निवडली आहे, की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामधल्या प्रॉब्लेम्स वरती सोल्युशन देणं, त्या प्रॉब्लेम्स वरती मात करायला शिकवणं आणि खऱ्या अर्थाने कायमस्वरूपीचे आपण आनंदी व्हावं, यासाठी ही भगवद्गीता आपल्याला शिकवते. त्यामुळे संपूर्ण गीता ही 700 श्लोकांची जी आहे, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त नॉलेज, ज्ञान एवढ्याच गोष्टी. पण हे नॉलेज फार वेगळ्या पद्धतीने, जसं आपल्याला फिजिक्स मध्ये किंवा मॅथ्स मध्ये वेगवेगळ्या सब्जेक्ट मध्ये थेरम्स दिलेले असतात, प्रिन्सिपल दिलेले असतात, एखादा लॉ दिलेला असतो आणि तो लॉ किंवा ते प्रिन्सिपल नंतर आपल्याला एक्सप्लेन करायचं असतं किंवा ते प्रूव्ह करायचं असतं आणि मग आपण म्हणतो की आता हे थेरम प्रूव्ह आहे आणि मग ते सर्व मान्य होतं. तसं संपूर्ण भगवद्गीता ही 700 श्लोकांमधले पहिला अध्याय जर सोडला 47 श्लोकांचा, तर उरलेले साधारण 650 श्लोक हे केवळ सिद्धांतावरती आधारित आहेत. प्रत्येक श्लोक हा एक सिद्धांत आहे आणि तो सिद्धांत समजून घेणं हेच आपल्या आयुष्याचं गोल आहे. विचार करा, ज्ञानेश्वरी साधारणतः 9,500 ओव्यांची आहे. 700 श्लोकांच्या गीतेवरती जे भाष्य झालं ज्ञानेश्वरीचं, ते 9,500 ओव्यांचं आहे. आणि तीच ज्ञानेश्वरी आजही आपल्याला समजत नाही, आत्मसात होत नाही, म्हणजे गीता किती ज्ञानाने भरलेली आहे याचा साधारणतः आपल्याला अंदाज नक्कीच येऊ शकतो. दुसरा एक प्रश्न, गेल्या काही दिवसांमध्ये मी अनेकांशी ही चर्चा केली की ह्या सिरीजच्या मागणं किंवा या माध्यमातून काय उद्देश असावा. श्लोक सांगणं, धार्मिक गोष्टी सांगणं, पुराण सांगणं, पौराणिक कथा सांगणं, हा उद्देश असावा का? तर सर्वसाधारणपणे अनेक लोकांचं हे मत पडलं की प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन ऑफ भगवद्गीता इन माय डेली लाईफ हा माझा उद्देश आहे, की ह्या भगवद्गीतेचा माझ्या आयुष्यात काय फायदा आहे, ज्याच्यामुळे माझं जे डेली लाईफ आहे ते बदलेल. यासाठी मला ही गीते किंवा या सेशनला जॉईन व्हायचं आहे. तर आता बघा गंमत कशी आहे, प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन ऑफ भगवद्गीता इन माय डेली लाईफ, असं साधारणतः उद्देश आपण सांगितला. आता ह्याच्यातले 3 भाग करूया आपण. प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन ऑफ भगवद्गीता अँड इन माय डेली लाईफ. माझं जे आहे ज्याच्यामध्ये मी सकाळी उठतो, आवरतो, शाळा, कॉलेज किंवा ऑफिस, जे काही माझं डेली रुटीन असेल, ज्या फील्डमध्ये असेल ते मी करतो. परत संध्याकाळी आल्यानंतर परत घरच्यांसोबत राहतो किंवा अन्य जी काही गोष्टी असतील, सोशल ऍक्टिव्हिटीज असेल, समाजामध्ये वावरतो, अशा अनेक साऱ्या गोष्टी करतो आणि रात्री झोपतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी उठतो आणि पुन्हा ते रुटीन चालू होतं. हे माझं रुटीन लाईफ आहे. ऑलमोस्ट प्रत्येकाचं या पद्धतीनं सेट झालेलं एक लाईफ असतं. हे माझं डेली लाईफ आहे, नित्याने घडणारं. यामध्ये मला भगवद्गीता कशी मदत करणार आहे? भगवद्गीता हे जर ज्ञान असेल, तर माझ्या दैनंदिन जीवनामध्ये हे ज्ञान कशा प्रकारे उतरवायचं आहे किंवा कशा प्रकारे त्याचं आत्मसात करायचं आहे, हेच माझ्या भगवद्गीतेचा उद्देश आहे. दॅट इज अ प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन. प्रत्यक्षामध्ये मला ते जगता यायला पाहिजे, नाहीतर थेरम म्हणून छान आहे, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन आपण खूप सारे अभ्यास करून करून पास झालाय, पण त्याचं डेली लाईफ मध्ये काय ऍप्लिकेशन आहे असं जर विचारलं तर सर्वसाधारणपणे नाही कोणी सांगू शकत. मग असं वाटतं की कशाला आपण हे शिकलो, एवढं सगळं काहीच उपयोग झाला नाही माझ्या लाईफमध्ये. जे मी बे क बे, बे दोन्ही चार हे लहानपणापासून शिकलो, पाढे शिकलो, पण त्याचा माझ्या लाईफमध्ये काय उपयोग झाला, असे बऱ्याच जणांची तक्रार असते. आणि म्हणून अप्लाइड
एज्युकेशन जे आहे की ज्या ज्ञानाचा उपयोग तुम्हाला दैनंदिन व्यवहारामध्ये करता येतो, अशा गोष्टींची आज शिक्षण क्षेत्रामध्ये वाढ होत चालली आहे. सेम आपल्याला ह्या भगवद्गीतेमधनं साधायचं आहे की माझ्या डेली लाईफमध्ये ही भगवद्गीता काय काय मदत करणार आहे. मागच्या वेळेला आपण पाहिलं भगवद्गीता ही जशी युद्धशास्त्र आहे किंवा युद्धाच्या ठिकाणी घडलेली एक घटना आहे. जसं महाभारत जेव्हा झालं, तर ह्या महाभारतामधला एक भाग आहे युद्ध, आणि त्या युद्धाच्या प्रसंगामध्ये घडलेली छोटीशी घटना ती म्हणजे भगवद्गीता आहे. कारण युद्ध 18 दिवस चाललं, त्यातल्या सुरुवातीला ही भगवद्गीता सांगण्यात आली. आता काही जण असे विचार करतील किंवा करत असतील, मध्ये बोलत होता का? एवढं तर युद्ध चाललंय, एवढी 18 अवथणी सैन्य ते सगळं तिथं जमा झालंय. अशा एवढ्या ठिकाणी असं कोणी गीता सांगू शकेल का? असे वेगवेगळे प्रश्न कदाचित येऊ शकतात डोक्यात. परंतु आपल्या प्रवासाचा हा उद्देशच नाही. आपल्या प्रवासाचा उद्देश आहे ज्ञान आत्मसात करणं. आता गंमत बघा. एक उदाहरण देतो म्हणजे पटकन समजेल. नॉलेज किती आयुष्यात महत्वाचं आहे आणि ते किती पटकन होतं. फार काही त्याला मेहनत करावी लागते का? अजिबात नाही. एकदा जर तुम्हाला ती गोष्ट कळली तर तुमच्या नकळतपणे तुम्ही ती नॉलेजचा आत्मसात करून टाकता. सपोज की तुम्ही कोणाकडे तरी गेलाय, तुमच्या मित्राकडे, मैत्रिणीकडे, ओळखीच्यांकडे, आणि त्यांनी तुम्हाला काहीतरी प्यायला दिलं, पाणी, ज्यूस, चहा, कॉफी, व्हॉटएव्हर. आणि तुम्ही जे जस्ट आता त्याचा घोट घेणार आणि तेवढ्यात तुमचा कोणतरी ओळखीचा किंवा तोच व्यक्ती ज्यांनी तुम्हाला हे दिलंय, त्यांनी तुम्हाला सांगितलं, "अरे, अरे, त्या थांब जरा, त्याच्यात पाल पडली होती." असं त्यांनी म्हटलंय. तुम्ही पाहिलेली नाही पाल. काय होईल? तुम्ही प्याल ते? 100% नाही करणार. पटकन तो ग्लास जो काही कप असेल तो साईडला ठेवून देणार. आता तुम्ही प्रत्यक्षात पाल पाहिलीये का? नाही. बरं, आणि एवढं करून तो तो जो तुमचा मित्र आहे तो म्हणतो, "अरे, मी प्रँक करत होतो. असं काही नाही झालेलं." आता हे कळल्यानंतर सुद्धा तुमची हिंमत होईल ती घ्यायची? नाही होणार. आपण साईडला ठेवून देऊ. नकोच तुझ्याकडचं काहीच नको. कारण ते घडलंय नाही घडलंय मला माहित नाही, पण मला एवढं माहिती आहे जर त्याच्यात ती पाल पडली असेल तर अत्यंत किळसवाणं आहे. कदाचित त्याच्यात विष उतरू शकतं. कदाचित मला त्यातनं काहीतरी फूड पॉइझनिंग होऊ शकतं. काही होऊ शकतं आणि मी ती गोष्ट करायला तयार होणार नाही. बघा, एका सेकंदात नॉलेजचं ऍप्लिकेशन कसं झालं. तुम्हाला हे या अगोदर कुठेतरी वाचलेलं, ऐकलेलं, मोठ्या लोकांकडनं, घरच्यांकडनं, सोशल मीडियातनं तुम्ही कुठेतरी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, की असं जर पाल पडले असेल तर ते किती किळसवाणं असेल आणि त्यातनं विषबाधा सुद्धा होऊ शकते. हे तुम्हाला झालेलं नॉलेज होतं. आणि ज्या वेळेला ती घटना तुमच्या समोर घडली, की तुम्हाला फक्त सांगण्यात आलं, की असं तुझ्या ग्लासमध्ये पडलेलं आहे किंवा पडलं होतं. त्याच मोमेंटला तुमच्याकडनं ऍक्शन घडली जाते आणि तुम्ही तो ग्लास बाजूला करता. का तुम्ही असा विचार करता, की खरंच ह्याच्यात पाल पडली असेल का? मग ह्यानी खरंच मला विषबाधा होईल का? मग खरंच जर विषबाधा झाली तर मला काही त्रास होईलच का? नाही, काहीच विचार नाही करत. ऍट द सेम मोमेंट तुमच्याकडनं ती गोष्ट घडलेली असते. आणि हेच भगवद्गीतेचा उद्देश किंवा भगवद्गीतेतनं आपल्याला साधायचंय. एकदा का ते गीतेचं ज्ञान आतमध्ये झिरपलं, ऍब्झॉर्ब झालं, तुम्हाला वेगळं काहीच करायचं नाही. की अरे हे कसं प्रॅक्टिकली कसं ऍप्लिकेबल करायचंय, काय काही विचार नाही करायचा. ते ऑटोमॅटिक होणार आहे. आपोआप ती कृती घडणार आहे. आणि हाच भगवद्गीतेतला रोल आहे. अन्यथा नुसतं आपण पाठांतर जर केलं तर काही उपयोग होणार नाही. आता जे उदाहरण दिलं तसं आपल्या आयुष्यात करायचंय, की ती कृती इतकी आपसूक घडेल की ज्याची तुम्हालाही कल्पना येणार नाही, की हे कसं घडलं माझ्या आयुष्यात. आणि हेच भगवद्गीतेच्या ह्या सिरीज मधनं आपल्याला साधायचं आहे. आणि म्हणून ते टायटल आहे, प्रवास गीतेचा शोध स्वतःचा. बघा, बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यात अशा घटना, प्रसंग घडत असतील किंवा तुम्ही जेव्हा एकमेकांमध्ये चर्चा करता, त्याला देव आहे की नाही याच्यावरती बऱ्याच वेळेला चर्चा होते. मग काही लोक म्हणतात की देव आहे, मग काही म्हणतात देव नाही, जर असेल तर प्रत्यक्ष दाखव मला. असे चर्चा घडत असतात, कारण तज्ञ लोक आपल्याकडे काही कमी नाही. आणि प्रत्येक जण आणि प्रत्येकाला आपली बाजू म्हणण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तो काही देव मानत नाही म्हणून तो काही वाईट होत नाही. पण या जगात असा कोणी तुम्हाला भेटलाय का, की जो असा प्रश्न करतोय किंवा अशी चर्चा करायला तयार आहे, की मी अस्तित्वात आहे का? स्वतःच्या अस्तित्वाचाच प्रश्न तुम्हाला तो कधी विचारलाय का त्यांनी, की "अरे मी आहे का याच्यावरती आपण डिबेट करूया. माझं अस्तित्व आहे का?" नाही. कारण त्याला हे एवढं नक्की माहिती आहे, मी आहे.
आणि तेच गीतेतनं शोधायचंय की हा मी नेमका आहे कोण. हे जर आपल्याला कळलं तर आपलं लाईफ अगदी स्मूथली चालणार आहे, आपल्याही नकळत. आणि तेच आहे मोक्ष. स्वातंत्र्य आहे आपल्याला हवं तसं वागण्याचं. बऱ्याचदा काय होतं, आपल्याला आपण म्हणतो मी स्वतंत्र आहे, पण आपण स्वतंत्रपणे काहीच करत नाही. आपल्याला राग सुद्धा दुसऱ्यामुळे येतो. आपली कृती, कारण प्रत्येक जण रिॲक्ट होत असतो. तुम्हाला पटो अगर न पटो, तुमची इच्छा असो अगर न असो, समोर घडलेल्या घटनेला तुम्ही प्रतिसाद देता, प्रतिक्रिया देता, जे की तुमच्या हातात नाही. मग आपण जरी स्वतःला स्वतंत्र म्हणत असलो तरी आपण पारतंत्र्यात जगतोय कोणाच्या तरी. कोणाच्या, हे आपल्याला ह्या सिरीज मधनं कळणार आहे. आणि मग जर यातनं सुटायचं असेल तर मग आपल्याला हा स्वतःचा शोध घ्यावा लागेल की मी नेमका आहे कोण, माझी क्षमता काय आहे. हे एकदा कळलं की मग इतरांचा विचार येतच नाही मनामध्ये. आणि हे आपल्याला ह्या सिरीजच्या माध्यमातून साधायचं आहे. आता ही नेमकी गीता आहे काय? भगवंतानी काही नवीन काहीतरी नॉलेज दिलंय का? नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रमाणभूत जे ग्रंथ आहे, ज्याला आपण वेद असं म्हणतो, की ह्या वेदांमध्ये संपूर्ण ज्ञान वसलेलं आहे. असे वेद आहेत. त्यानंतर उपनिषद आहेत. उपनिषद म्हणजे वेदांत असं ज्याला म्हणलं जातं, की वेदांचं जे संपूर्ण सार आहे त्या उपनिषदांमध्ये मांडलेलं आहे. आणि हे वेद आणि उपनिषदांमधलं ज्ञान या गीतेमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे भगवंतांनी काही ऍडिशनल स्वतःच टाकून सांगितलंय का? तर अजिबात नाही. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे बऱ्याचदा की वेदांची निर्मिती कशी झाली. तर भगवंत ज्यावेळेला थोडस डुलकी घेत होता, आपणही घेतो ना मध्ये मध्ये, तर त्याच्या त्या घोरण्याच्या आवाजातून किंवा त्याच्या उच्छवासातून वेदांची निर्मिती झाली आहे. इथे प्रत्यक्ष भगवान, काय म्हणूया आपण, चैतन्य रूपाने समोर उभा आहे आणि तो त्याच्या मुखातनं ही सगळ्या गोष्टी सांगतोय. आणि म्हणून हे वेद आणि उपनिषदांचं सार म्हणजे गीता आहे. जे स्वामी विवेकानंद असं म्हणतात की भगवद्गीता नेमकी आहे काय? तर वेद आणि उपनिषद हे जर घनदाट जंगल असेल, की ज्या जंगलामध्ये मला जर एखादी गोष्ट शोधायची असेल तर मला खूप मेहनत घ्यावी लागेल, कारण ती गोष्ट नेमकी आहे कुठे, ती दिसते कशी, हे सगळं मला शोधावं लागेल आणि तेव्हा मला ती गोष्ट समजेल. पण भगवद्गीता हा बुके आहे, फुलांचा पुष्पगुच्छ आहे, की ज्याचा ऑलरेडी सगळ्या गोष्टी निवडून तुम्हाला एक छानसा सुंदरसा पुष्पगुच्छ बनवून दिलाय. तुम्हाला फक्त आता त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. ती म्हणजे भगवद्गीता आहे, असं स्वामी विवेकानंद या ठिकाणी वर्णन करतात. भगवद्गीतेतनं एक गोष्ट प्रकर्षाने आपल्याला संपूर्ण गीतेमध्ये लक्षात ठेवायची आहे. आता हे सगळं सांगण्यामागचं कारण की प्रवास सुरू करता येतो. ड्रायव्हरचं काम असतं सगळ्यांना सांगणं, सीट बेल्ट बांधून ठेवा, खिडकीतनं हात बाहेर काढू नका, व्यवस्थित बसा. तशा सूचना किंवा एक थोडासा गोषवारा जो आहे तो सांगण्याचा या निमित्ताने प्रयत्न आहे. की आयुष्यामध्ये चॅलेंजेस खूप आहेत प्रत्येकाच्या. कोणी त्याच्यामध्ये कमी आहे अशातला भाग नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी चॅलेंजेस आहेत. खूप सारे अपोज त्याला करणाऱ्या गोष्टी त्याच्या आयुष्यात आहेत. मे बी मेडिकल फील्ड मधलं असेल, मे बी तुमच्या आजूबाजूची माणसं असतील, मे बी तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्या क्षेत्रामध्ये चॅलेंजेस असतील, खूप सारे चॅलेंजेस आहेत. पण हे सगळे जरी तुमच्या विरुद्ध असले, पण एकटा भगवंत जर तुमच्या साथीला असेल तर तुम्ही युद्ध जिंकू शकता. हे अंडरलाईन करू शकणारं किंवा सांगणारं ते म्हणजे भगवद्गीता आहे. की भगवंत कोणाच्या बाजूने आहे, म्हणजे आपल्याला ते थोडीशी स्टोरी माहिती असेल, फार काही पुराणामध्ये आपल्याला जायचं नाही कथांमध्ये. परंतु ज्यावेळेला हे युद्ध आता ठरलं, फायनल झालंय की आता हे युद्ध होणार आणि प्रत्येक जण मग आपापलं सैन्य कसं स्ट्रॉंग होईल यासाठी प्रयत्न करतो, त्यावेळेला दुर्योधन आणि अर्जुन हे दोघेही श्रीकृष्णाकडे जातात. आणि श्रीकृष्णाची जी नारायणी सेना आहे ती प्रचंड सामर्थ्यशाली, ज्याच्याकडे ती नारायणी सेना ते जिंकणार असं साधारणतः धारणा आहे किंवा होती. आणि त्यामुळे हे दोघेही श्रीकृष्णाकडे जातात, पण नेमकं श्रीकृष्ण बहुतेक पुणेकर असावा, 1 ते 4 मध्ये झोपणारा, आणि तो निवांत विश्रांती घेत होता. आणि विश्रांती घेत असल्यामुळे दोघेही आपले शांत बसले. आता देवाला कसं उठवणार, म्हणून दुर्योधन जो आहे तो त्याच्या डोक्यापाशी थांबला आणि अर्जुन जो आहे तो बिचारा भगवंताच्या चरणाशी थांबला, की ज्याला भगवंत उठेल त्यावेळेला आपण हे विचारूया त्याला. आणि भगवंत आहे शेवटी, लीलाधारी आहे, जाग येते आणि समोर अर्जुनाला पाहतो आणि आश्चर्यचकित, काय रे अर्जुना, काय कशासाठी आला माझ्याकडे?
आणि असं उठून बसतो तर बघतो तर अरे दुर्योधन पण आहे, तुम्ही दोघंही आलात, काय म्हणे तुमचं काय काय इच्छा आहे? तर भगवंत म्हणतो अर्जुनाला मी पहिल्यांदा पाहिलं त्यामुळे पहिला चान्स त्याला, की त्याला काय हवंय ते. दुर्योधनचा दळपाट होतो. आता अर्जुनाला पहिला चान्स म्हणजे फेवरायझम चालू ना, पार्शलिटी करतोय देव. आता अर्जुनाला मागितलं म्हटल्यावर तो पहिला नारायणी सेना मागणार, संपलं, माझं हरलोच मी म्हणजे. पण अर्जुनाला विचारलं तर अर्जुन म्हणतो देवा मला फक्त तू पाहिजे, माझ्यासोबत तू लढायला तयार, म्हणजे माझ्यासोबत राहा, असं माझं तुला मागणं आहे. मग दुर्योधनाला विचारतो तुला काय पाहिजे. दुर्योधन खुश, ऑलरेडी नारायणी सेना मागितलीच नाही, काय वेळा भाऊ आहे म्हणून माझा. तो म्हणतो भगवंता मला तुझी नारायणी सेना हवी आहे. भगवंत म्हणतोय बघा मी पहिलेच दोघांना क्लिअर करतो, मी युद्धामध्ये स्वतः शस्त्र धरणार नाही, मी एकटाच राहील. अर्जुन म्हणतो नो प्रॉब्लेम, देवा तू असशील तर म्हणे मला काय गरज आहे. दुर्योधन म्हणतो वेल माझं कामच झालं, भगवंत हातात शस्त्रच घेणार नाही म्हटल्यावर संपलंच की, आणि नारायणी सेना माझ्याकडे आहे. ते म्हणतो दोघांनाही तुमचा प्रपोजल मान्य आहे. अर्जुन म्हणतो देवा तू माझ्यासोबत, नारायणी सेना दुर्योधनासोबत. आपला प्रॉब्लेम पण हेच होतो, चॉईस काय करायचं हेच आपल्याला कळत नाही. आपण जातो ते आउटर काय आपल्याला दिसतंय, बाह्य काय म्हणूया दृष्टिकोनातून किंवा बाह्य नजरेतून आपल्याला जे दिसतंय, जे स्ट्रॉंग आहे ते आपल्याला वाटतं खरं आहे आणि ते आपल्यासोबत असलं की आपण जिंकणार. आपल्याला ह्याचं नॉलेज नाहीये की आपल्याला भगवंत हवाय. आपले जे मॉरल्स, आपलं नैतिकता जी आहे, आपण जर सद्धर्माने आपले सत्कर्म असतील, चांगलं वागत असू, कोणाचे वाईट चिंतत नसेल, असं जर आपलं आचरण असेल तर आपल्याला भगवंताला मागायची प्रेरणा होईल. आणि जर भगवंत तुमच्या सोबत आला तर त्या 18 दिवसाचा एवढ्या महान युद्धाचा निकाल हा तुमच्या बाजूने पहिल्याच दिवशी ठरलेला असेल. त्यामुळे तुमच्या लाईफमध्ये कितीही मोठे चॅलेंजेस असेल, तुम्ही जर योग्य चॉईस केली असेल, तुम्ही जर दुर्योधनासारखी नारायणी सेना बघत बसलात आणि त्याला निवडलं, तुमची हार जी आहे ती तिथंच ठरलेली आहे. पण तुम्ही कितीही लोक माझ्या विरोधात असेल, कितीही परिस्थिती माझ्या विरोधात असेल, पण मी माझ्या सत्याच्या मार्गावरनं थोडा सुद्धा ढळणार नाही, या निश्चयावर ठाम असाल तर विजय तुमचाच आहे. भले दिसताना असं दिसेल की एवढं मोठं सैन्य सगळं दुर्योधनाला मिळालं, अर्जुनाला काय मिळालं, एक निशस्त्र श्रीकृष्ण. पण जरी बाह्य दृष्टीने हे जरी खरं असलं तरी सत्य हेच आहे की जिंकणार अर्जुनच आहे. त्यामुळे तुमच्या विजयाची निश्चिती ही तुमच्या चॉईस मध्ये आहे आणि जो निर्णय देवाने आपल्यावरती सोपवलाय. आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की सगळं देवानीच करावं, मी फक्त त्याला हात जोडून बसणार आहे. देव म्हणतो मी चॉईस देणार आहे, तुम्हाला निवडायचे तुम्हाला काय हवंय. आणि हे निवडण्यात जर तुम्ही चूक केली तर त्याचे रिझल्ट सुद्धा भोगण्याची तयारी तुम्हीच ठेवायची, माझा काही दोष नाही. आणि हे आपल्याला न समजल्यामुळे आपण इतके डिपेंडंट होत जातो की मग श्रद्धेची अंधश्रद्धा कधी होते ही आपल्याला कळत नाही. आणि म्हणून ही भगवद्गीता आपल्याला नेमकी समजून घ्यायची, हे ज्ञान समजून घ्यायचं आहे की मला आयुष्यात काय चॉईस करायचं आहे. माझ्या समोर नेहमी दोन पर्याय राहणार आहेत, नारायणी सेना का भगवंत. नेहमी आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला ह्या दोन ऑप्शन तुमच्या समोर राहणार आहेत. मला सिलेक्ट करायचंय की मला काय हवंय. एकदा निवडलं की त्याच्या परिणामांसाठी तयार राहायचं, चांगला असो अथवा वाईट असो. त्यामुळे हे निर्णय घेताना तुमची बुद्धी स्थिर असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ही बुद्धी स्थिर असण्यासाठी काय करावं लागेल, संपूर्ण गीता 700 श्लोकांच्या 18व्या अध्यायापर्यंत एवढंच गाईड करणार आहे. चॉईस काय करायचं आणि एवढं कळलं की संपलं ना, रिझल्ट आपल्या हातात आहे, वेगळा कोणी सांगायची गरज नाही. आणि त्यामुळे भगवद्गीता इतक्या वर्षांपूर्वी होऊन सुद्धा आजही का त्याच्यावरती बोलावंसं वाटतं किंवा बोललं जातं, बिकॉज ऑफ दिस. इथे तुम्हाला गाईड केलं जातं प्रत्येक क्षणाला. आणि कधी गाईड केलं जातं, कोणत्या क्षणाला, ईच अँड एव्हरी मोमेंट, प्रत्येक क्षणाला गाईड केलं जातं. ठीक आहे आजपर्यंत तुम्ही गीता नाही वाचली, काहीच प्रॉब्लेम नाही. या क्षणापासून तुम्ही सुरुवात केली, येस या क्षणापासून तुमचं लाईफ चेंज झालं. हा विश्वास भगवद्गीता आपल्याला देते आणि म्हणून भगवद्गीता वाचायचं. गीतेमध्ये काय काय गोष्टी सामावलेल्या आहेत, सुरुवातीला सांगितलं तसं मोक्षशास्त्र आहे, ज्ञानाचं भांडार आहे. मग हे ज्ञान 4 विभागांमध्ये किंवा 4 रस्त्यांवरती विभागलं आहे. ज्यातला एक मार्ग आहे कर्म, दुसरा आहे भक्तियोग, तिसरा आहे राजयोग, चौथा आहे ज्ञानयोग. या चारींचा एकत्रित संगम म्हणजे भगवद्गीता आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं भगवंत आपल्याला ज्ञान देणार. कधी तो सांगेल मेडिटेशन करा,
कधी सांगेल की नॉलेज घ्या, कधी म्हणाल ऍक्शन करा, कधी म्हणाल सरेंडर व्हा. कोणत्या क्षणाला सरेंडर व्हायचं आणि कोणत्या क्षणाला मेडिटेट करायचं, फोकस राहायचं, हा जो बुद्धीचा भाग आहे, तिथे चॉईस आहे, ते भगवंत आपल्याला इथनं शिकवतो. की कधी तुम्हाला फोकस राहायचा आहे, कधी तुम्हाला नॉलेज घ्यायचं आहे, कधी तुम्हाला ऍक्शन करायची आहे आणि कधी तुम्हाला सरेंडर व्हायचंय, कधी माझ्यासमोर यायचं आहे. या प्रत्येकाचं गाईड ही म्हणजे 18 अध्यायांची गीता आहे. पहिला अध्याय अगदी जनरल आहे. जसं आता सोनाली मॅडमने सांगितलं, पहिला अध्याय जर आहे अर्जुन विषाद योग, अर्जुनाचं दुःख किंवा अर्जुनाचं कन्फ्युजन, अर्जुनाचं फ्रस्ट्रेशन, काय आणखीन त्याला नावं देऊ शकतो आपण, हे सगळं त्या पहिल्या अध्यायामध्ये पाहायला मिळेल. एक जर तुम्ही कधी गीता वाचली असेल किंवा नुसतं निरीक्षण पानं जरी चालली तर एक गोष्ट लक्षात येईल, गीतेच्या प्रत्येक अध्यायाला नाव फार सुंदर आहे आणि या सगळ्या नावामध्ये एक शब्द कॉमन आहे. दॅट वर्ड इज योग. अर्जुन विषाद योग, सांख्य योग, कर्म संन्यास योग, भक्ती योग, प्रत्येक ठिकाणी योग हा शब्द कॉमन आहे. व्हॉट इज मीन बाय योग? युनियन, जोडणं. ज्या दोन गोष्टी आहेत त्यांना जोडणं म्हणजे भगवद्गीतेचा एक अध्याय. मग आता सपोज एखादा दोरा असेल आणि मध्ये तुटलेला असेल आणि आपण जेव्हा त्याला जोडतो त्याला ती गाठ दिसते, पण त्या दोन दोऱ्यांमध्ये आपण असं म्हणू शकतो का आता की हे दोन दोरे आहेत? नाही, आपण काय म्हणू, एकच दोरा आहे, जरी ती गाठ असली तरी. का? कारण ते दोन जे दोरे होते ते आपण एकत्र आता जोडून टाकलेले आहेत, त्यामुळे दोघांमध्ये भेद राहत नाही. भगवद्गीता जोडण्याचंच काम करते. कोणाचं कोणाशी या प्रवासात आपल्याला कळेल. कोण जोडलं जात आहे, कोणाशी जोडलं जात आहे आणि हे जोडल्यानंतर काय होणार आहे हे त्या 700 श्लोकांमधून आपल्याला समजणार आहे. त्यामुळे पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत कन्सिस्टंटली आपल्याला ह्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. नाहीतर काय होईल, 4 ठिकाणी जोड लागले, 5व्या ठिकाणी लागला नाही, तुम्ही 6वी गाठ मारायला गेला तर 2 दोरे कळणारच नाहीत कुठे जोडायचे आता. त्यामुळे प्रत्येक अध्याय आपल्याला ह्या अनुषंगाने घेऊन जाणार आहे की काय काय जोडत राहायचंय आणि एकदा का हा पूर्ण अखंड दोरा झाला 18 अध्यायांमधनं, आपलं लाईफ म्हणजे विचारताच सोय. कारण कधी तो कर्मयोग सांगतो की ऍक्शनशी कसं जोडायचं, कधी तो भक्तियोग सांगतो, कधी सरेंडर कसं व्हायचं आणि कसं सरेंडर झाल्यानंतर ते जॉईन व्हायचं, एकरूप व्हायचं. कधी तो ज्ञानयोग सांगतो, कधी तो विज्ञान योग सांगतो. अनेक रूपाने आपल्याला हे जोडण्याचं काम भगवंत प्रत्येक क्षणाला करतोय. एक बऱ्याच वेळेला आपण ऐकत असतो की अर्जुन हा जो भाग आहे हा प्रतिकात्मक आहे, कारण अर्जुनाच्या भूमिकेमध्ये आपण आहोत. बरोबर आहे, नो प्रॉब्लेम. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्जुनाने जे साध्य केलंय ते आपण आजही साध्य नाही करू शकलो. अर्जुनाचं माइंड फोकस नाहीये का? 100% फोकस आहे. म्हणून तर त्यांनी पाशुपतास्त्र असेल, गांडीव धनुष्य असेल, हे सगळं वरदान स्वरूपामध्ये तपश्चर्येच्या जोरावरती मिळवलंय. आणि तपश्चर्या म्हणजे फोकस, मेडिटेशन. इतकं स्ट्रॉंग फोकस आहे की त्याला जे हवंय ते त्यांनी मिळवलेलं आहे. अनेकांना त्यांनी युद्धात हरवलेलं आहे, त्यामुळे त्यांनी त्याचं ऍक्शन, त्याची कॅपॅबिलिटी जी आहे तीही सिद्ध केलेली आहे. आणि नॉलेज नाही असं जर म्हणता आलं, मग त्याला भगवंताला निवडायचं नॉलेज कसं आहे? त्यांनी नारायण सेना मागितली असती. त्यामुळे नॉलेजही आहे त्याच्याकडे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा जर अर्जुन दुःखीत होत असेल तर आपण तर साधी माणसं ना, डोंट वरी. त्यामुळे अजिबात आपल्याला फ्रस्ट्रेशन आलं असेल, आपण दुःखी असू, आपल्या आयुष्यात काय निवडायचं हे कळत नसेल, डोंट वरी. भगवंत आपल्या सोबत आहे. त्यामुळे अजिबात स्वतःला कमी लेखू नका की आजवर मी का नाही केलं. फॉरगेट इट. आत्ता या क्षणापासून सुरू करायचं आपलं लाईफ चेंज. फ्रॉम धिस मुमेंट. जसं मगाशी सांगितलं त्या ज्यूसचं उदाहरण, क्षणभरामध्ये ही गोष्ट घडते, फार काही वेळ लागत नाही. असं होतं का इंजेक्शन टोचल्यानंतर 10 मिनिटांनी आपल्याला दुखण्याचा भास होतो, अरे 10 मिनिटापूर्वी मला इंजेक्शन नाही. सेम मुवमेंटला आपल्याला ती ऍक्शन घडलेली असते आणि त्याच्या जे काही रिॲक्शन असतील ते आलेले असतात. इतकं नॉलेज हे डायरेक्ट आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. आणि संपूर्ण गीतेमध्ये हीच सारी गंमत आहे. सगळ्या गोष्टी स्ट्रेट फॉरवर्ड, अजिबात इकडे तिकडे फिरवाफिरवी नाहीये. जे आहे ते स्ट्रेट आहे. आणि म्हणून भगवद्गीता ही जास्ती प्रॅक्टिकल आहे, जास्ती सायंटिफिक आहे आणि अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ज्या आपल्याला ह्या प्रवासामध्ये कळतील. दुसरी एक गोष्ट भगवद्गीतेच्या अनुषंगाने आपल्याला लक्षात ठेवायची की ज्या वेळेला एकदा तुम्ही डिफाईन करता किंवा डिसाईड करता तुमच्या आयुष्यामध्ये, डिटरमाइन करता, येस मला आता हे करायचंच आहे. युद्ध करायच्या अगोदरची खूप सारे सेटलमेंटच्या गोष्टी झाल्या होत्या की युद्ध कसं थांबवता येईल.
युद्ध नाही थांबलं आणि शेवटी निर्णय झाला की आता युद्ध करायचंय. एकदा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं ध्येय ठरवल्यानंतर तुम्हाला अनेक गोष्टींशी लढावं लागेल, जे कदाचित तुमच्या अगदी प्रिय असतील, वस्तू असतील, माणसं असतील, परिस्थिती असेल, या सगळ्यांशी तुम्हाला लढावं लागणार आहे. का? कारण तुम्हाला तुमचं ध्येय निश्चित जे काही साधायचंय ते साधायचंय. ठरवण्याच्या अगोदर विचार करा, की मला आयुष्यात हे बनायचंय. ओके. ठरवण्याच्या अगोदर 10 वेळा विचार करा. आपल्याला त्यामध्ये काय-काय गोष्टींना फेस करावं लागेल. पण एकदा काय तुम्ही ठरवलं, की भगवंत म्हणतो आता तुमच्याकडे चॉईस नाही. आता तुम्हाला युद्ध करावंच लागणार आहे. आणि मी मात्र तुम्हाला युद्धामध्ये कुठलीही मदत करायला येणार नाही. मी शस्त्र हातात घेणार नाही. मी तुम्हाला फक्त गाईड करणार आहे. स्वप्नांचा पाठलाग करत असताना कधी येणाऱ्या अडथळ्यांना किंवा जी काही परिस्थिती आपल्या आडवी कदाचित तुमची प्रिय माणसं तुमच्या मध्ये येतील. तुमची आवडणारी परिस्थिती ती तुमच्या आडवी म्हणजे सपोज की तुम्ही ठरवलं असेल की मला रेग्युलरली पहाटे उठून योगासनं करायची आहेत. झोप अत्यंत प्रिय आहे आणि ती झोप मध्ये येईल. त्या झोपेशी सुद्धा तुम्हाला युद्धच करायचं. त्यामुळे एकदा ध्येय निश्चित झाल्यानंतर मग कशाचाही विचार करू नका. हेच आपल्याला या गीतेच्या माध्यमातून समजणार आहे. या सगळ्या अनुषंगाने ही गीता समजून घेताना आपण फार वेळ घेणार नाही. दर शनिवारी 1च तास आपण ह्याच्यातनं शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं एखाद्या थेरम वरती अख्खा एक चॅप्टर असतो. म्हणजे पायथागोरस थेरम काय आहे हे समजून घेण्यासाठी एक अख्खा चॅप्टर द्यावा लागतो. न्यूटनचा लॉ काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही पानं द्यावी लागतात. तसं ही भगवद्गीता आहे. 700 श्लोक आहेत. पहिला अध्याय सोडता प्रत्येक श्लोका म्हणजे तुमच्या माहिती करता की हे जे हा जो प्रवास करायचा आहे, ही जी सिरीज चालवायची आहे, यातला माझा उद्देश काय? मी माझ्या ग्रुपवरती पाठवलं होतं की 2 प्रश्न स्वतःला नेहमी विचारा ही गीता सिरीज मध्ये जॉईन करताना. एक, गीता सिरीजला जॉईन होण्याचा माझा उद्देश काय? मला काय साधायचं आहे यातनं? आणि 2, हे कोण सांगणार आहे? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे. सांगणारा स्वतः भगवंत आहे. जे विचार करा तुमचा देव तुमच्या समोर बसलाय आणि तुम्हाला म्हणला, "बस आता खाली, मी शिकवतो तुला, ट्रेनिंग देतो." किती तन्मयतेने, किती गांभीर्याने आणि किती फोकसने आपण ती गोष्ट शिकू. का? माझा देव समोर बसलाय. हेच गीता आहे. गीतेमध्ये संपूर्ण जे ज्ञान दिलंय ते स्वतः भगवंतानी दिलंय आणि म्हणून ते सिरियसली ऐकलं पाहिजे विथ रिस्पेक्ट टू द भगवान. नाहीतर तुम्ही सिरीजला जॉईन झालाय, सेशनला जॉईन झालाय, जेवण करताय, पाणी पिताय, इकडे जाऊन येताय. रिस्पेक्ट नाही आपल्याला त्या भगवंताबद्दल. ज्याच्याविषयी आपण फार श्रद्धा बाळगतो, त्याच्याविषयी आपल्याला आदर नाही असं म्हणावं लागेल. त्यामुळे पूर्ण गांभीर्याने, सिरियसली आणि पूर्ण फोकसने आपल्याला ह्या सिरीजमध्ये जॉईन व्हायचं आहे. पहिला प्रश्न जो होता तो, माझा उद्देश काय? प्रत्येकाचा उद्देश कदाचित ठरलेला असेल. कारण विदाऊट उद्देश इथे जॉईन कोणीच करणार नाही. माझा पर्सनल उद्देश काय? मी काही गीता सिरीज सुरू करतोय. खूप दिवसांपासूनच माझं हे स्वप्न होतं की मला भगवद्गीतेवरती काय म्हणूया सेशन घ्यायचे आहेत. आणि तसं ग्रुपवरती बऱ्याच वेळेला आपलं डिस्कशन झालं होतं. माझा गोल एवढाच आहे, मला माझ्या स्वतःच्या लाईफमध्ये चेंज करायचा आहे. फॉर दॅट पर्पज ही गीता तुम्हाला किती सांगितली जाईल, ते ज्ञान भगवंताचं किती तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल, आय डोंट नो. पण हा प्रवास करताना मी मात्र खूप शिकतोय आणि त्यासाठी मी तुम्हाला 2-3 गोष्टी दाखवतो, की ही सीरीज करत असताना किंवा हे सेशन सुरू करताना रेफरन्स बुक जे आहेत, हे संदर्भ जे आहेत, की भगवंतानी एखादा प्रिन्सिपल सांगितला, एखादा नियम सांगितला, तो काही भगवंताचा शब्दात नाही ना, त्यामुळे ते अर्जुन होता म्हणून ठीक आहे, त्याला पटकन कळलं, आपल्याला काही कळणार नाही. पण त्यासाठी रेफरन्स बुक जे मोठे-मोठे लोक होऊन गेले, की ज्यांनी त्याचं एक्सप्लेनेशन केलंय, ट्रान्सलेशन केलेलं आहे, अशा लोकांचा रेफरन्स घेणं जास्ती संयुक्तिक राहतं, की जेणेकरून आपल्याला त्यातला मार्ग नेमकं भगवंताला काय म्हणायचंय हे नक्की कळेल. आणि त्यासाठी 2-3 पुस्तकं जी आहेत ती रेफरन्सला घेतली. एक जे आहे हे सगळ्यांना दिसत असेल तर आय थिंक उलटं दिसतंय फ्रंट कॅमेरा असल्यामुळे. हे आहे ब्रह्मसूत्र. ब्रह्मसूत्र म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये जे 3 प्रमाण ग्रंथ मानले जातात त्याला प्रस्थानत्रयी असं म्हणतात. एक आहे ब्रह्मसूत्र, दुसरं आहे उपनिषद आणि तिसरं आहे भगवद्गीता. ह्या 3 ग्रंथांच्या पलीकडे जगात काहीच नाहीये. संपूर्ण ज्ञान ह्या 3ही ग्रंथांमध्ये ब्रह्मसूत्र म्हणजे न्यायशास्त्र आहे. त्याच्यामध्ये तर सगळे नियमच आहेत. त्यामुळे ते
पूर्ण डोक्यावरनं जाणाऱ्या गोष्टी, पण त्याच्यावरती आद्य शंकराचार्यांनी लिहिलेली टीका जी आहे ती रेफरन्सला घेतली आहे. दुसरं एक पुस्तक आहे, एक साधारणतः 700-800 वर्षापूर्वी रामानुज म्हणून हे गेले. हे एक ते पुस्तक आहे ज्या रामानुजांनी द्वैत सिद्धांतावरती, द्वैत फिलॉसॉफीवरती भगवद्गीतेचं ट्रान्सलेशन जे केलेलं आहे ते रेफरन्सला घेतलंय. आणि तिसरं एक पुस्तक आहे ते म्हणजे विवेक चूडामणी, आद्य शंकराचार्यांनी हे लिहिलेलं आहे. अगदी कोर नॉलेज बेस असलेला हा ग्रंथ. आणि चौथं जे आहे ते उपनिषद. त्यामुळे गीता सिरीज मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या श्लोकांच्या वेळेला त्याच्यामधले रेफरन्स येतील. तुम्हाला त्याची नावंही ऐकायला मिळतील बऱ्याचदा. तर अशी 3-4 पुस्तकं जी आहेत ती या गोष्टींसाठी किंवा या सिरीजसाठी रेफरन्सला घेतलेली आहेत. आणि सगळ्यात शेवटी हा माझा अल्पसा एक प्रयत्न आहे. माझ्या बुद्धिमत्तेला जेवढं त्यातलं कळलं, त्यातलं जे काही तुम्हाला जेवढं ज्या पद्धतीनं सांगण्याचा मी एक फक्त प्रयत्न करणार आहे. मी गॅरंटी नाही देते किंवा मी अश्युरन्स पण तुम्हाला देत नाहीये की मी जे सांगणार आहे ते सगळं खरंच आहे. ते तुम्हाला तुमच्या लेवलवरती तपासून घ्यायचं आहे की हे माझ्या लाईफमध्ये कसं ऍप्लिकेबल आहे. जर तुमच्याही लाईफमध्ये सेम एक्सपिरियन्स असेल, देन डू इट अँड गो अहेड. तुमच्याही आयुष्यात तुम्हाला जे हवंय ते मिळेल. जर नाही वाटलं की नाही हे कुठेतरी चुकतं आहे, तर कदाचित आणखी 3-4 वेळा तपासून बघा. तरी नाही रिझल्ट आला तर समजून घ्या की कदाचित हे चुकीचं असेल. त्यामुळे हा एक वैयक्तिक माझा प्रयत्न आहे आपल्यापर्यंत ह्या गोष्टी समजून सांगण्याचा. आता आपण प्रत्यक्ष भगवद्गीतेकडे जाऊया. मागच्या सेशनमध्ये जयश्री मॅडमनी आपल्याला ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की कुरुक्षेत्र म्हणजे काय, पांडव म्हणजे काय, कौरव म्हणजे काय, धृतराष्ट्र कोण होता. याचा एक वेगळा दृष्टिकोन जो आहे तो त्यांनी त्या आपल्या समोर मांडला की जसं हे युद्ध बाहेर आहे तसं हे युद्ध आतमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे मगाशी मी म्हणलं तसं गीता ही अशी आहे की जे प्रत्येक जण त्याच्यातनं वेगवेगळे अर्थ आपल्याला नक्की सांगू शकतो आणि ते सगळेच अर्थ बरोबर असतात. असं कधीच होऊ शकत नाही की ह्यातनं काढलेला अर्थ हा चुकीचा आहे आणि हा बरोबर आहे, असं नाहीये. म्हणून ती गीता आहे. म्हणजे मला आता त्या व्यक्तीचं नाव आठवत नाही, पण एक खूप मोठा फिलॉसॉफर आहे US मध्ये, ज्यांनी या गीतेचा ट्रान्सलेशनला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलं, ज्याला नाव दिलं सॉंग ऑफ गॉड, देवाचं गाणं. आणि भगवद्गीता ना, तर भगवंतानी गायलेली म्हणून सॉंग ऑफ गॉड, देवाचं गाणं असं म्हणून त्यांनी ट्रान्सलेशन केलं. आणि आज जगभरामध्ये खूप साऱ्या भाषांमध्ये गीतेचं ट्रान्सलेशन आहे. अकॅडमिक्स मध्ये हा कोर्स आहे. वेगवेगळ्या अँगल ही गीता आजही अभ्यासली जाते आणि पुढेही अभ्यासली जाईल. त्याला काही मरण नाही. ते चिरंजीव असलेले हे ज्ञान आहे. तर ह्या अर्जुन विषाद योग या अध्यायाला आपण सुरुवात करू. आज आपण फक्त 20 श्लोक घेणार आहोत. आपल्याकडे जो वेळ आहे त्यानुसार आय थिंक थोडासा वेळ आहे, 20 मिनिटं. तेवढ्या ह्याच्यामध्ये हे 20 श्लोक समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. उरलेले जे मग सिरीज नुसार आपण एक श्लोक जे आहेत ते घेत राहूया. पहिला श्लोक आहे, धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतयुयुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजयः. हा धृतराष्ट्र जो आहे हा अंधारात आहे. बाह्यदृष्टी नक्की गेलेली आहे, पण आतून सुद्धा अहंकाराने स्वतःची दृष्टी घालून बसलाय. अनेक वेळेला भगवंतानी त्याला वॉर्न करून सुद्धा तो जागा झाला नाही. आणि म्हणून आतमधनं त्याला धाकधूक आहे की माझी ही 100 मुलं जी लढायला तयार झाली आहेत, ह्या 100 मुलांचं काय होणार. एक आत्मा थोडीशी कुणकुण आहे की स्वतः भगवंत त्या ठिकाणी युद्धाला उभा राहिलेला आहे, त्यामुळे विजय पांडवांचा होण्याची दाट शक्यता आहे. पण तरी सुद्धा माझी जी टीम आहे, माझ्या मुलांकडची जी बाजू आहे ती पण स्ट्रॉंग आहे. आणि म्हणून संजय जो आहे, हा संजय म्हणजे व्यासमुनींचा शिष्य. तर ह्या संजयाला व्यासमुनींनी दिव्य दृष्टी दिलेली आहे. आजच्या भाषेत आपण असं म्हणूया की कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसून जे कॉमेंट्री करतात ना, की जे लांबून त्यांना एक स्क्रीन दिलेला असतो आणि त्या स्क्रीनवर बघून आपल्या कॉमेंट्री करतात आणि वेगवेगळ्या गोष्टी ते आपल्याला एक्सप्लेन करत असतात. गेम चालू असतो आणि गेम सोबत ते कॉमेंट्री करत राहतात. तसं हा संजय म्हणजे कॉमेंट्रेटर आहे की जो प्रत्यक्ष युद्धभूमीवर जे चाललेलं आहे ते धृतराष्ट्राला एक्सप्लेन करतोय ऍज इट इज, जे आहे तसं, स्वतःचं काहीही न घालता. जे प्रामाणिक आहे तसं संजय तो. आपल्याला आजचा जर कॉमेंट्रेटर असेल तर 100% तो त्याच्यामध्ये काहीतरी बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये मिक्स करणार. मग हा धृतराष्ट्र संजयाला असं म्हणतो की त्या धर्मक्षेत्रावर, की तिथं धर्मासाठी हे युद्ध चाललेलं आहे, की कोण बरोबर आहे, त्याची बॅकग्राऊंड आपल्याला सगळ्यांना माहिती असेल महाभारतात जे जे झालंय. तर त्या धर्मक्षेत्रावर
कुरुक्षेत्र, जे प्रत्यक्ष त्या लोकेशनचं नाव आहे, आजही आपण जर गेला तर कुरुक्षेत्राचं ठिकाण आपल्याला बघायला मिळेल. तर त्या कुरुक्षेत्रावरती नेमकं ही जे सगळे माझे मुलं आणि पांडुपुत्र जे जमा झालेली आहेत, ते नेमकं काय करत आहेत याच्याबद्दल तुम्हाला कृपया सांगावं. आणि मग संजय वर्णन करायला सुरुवात करतो. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यम् उपसंगम्य राजा वचनब्रवीत्. संजय म्हणाला, हे राजन, पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास प्रारंभ केला. आता ह्या गोष्टी थोड्याशा फार महत्वाच्या आहेत आपल्यासाठी, त्यामुळे काळजीपूर्वक ऐका. आपल्या लाईफमध्ये ह्या ज्या गोष्टी घडतात, हे युद्ध जसं तिथे बॅटल चालू आहे फील्डवर, तसं आपलं आत्तलं सुद्धा आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तर हा जो दुर्योधन जो आहे, जो प्रचंड अहंकारी आहे, हा दुर्योधन जो आहे तो त्याच्या आचार्यांकडे द्रोणाचार्यांसमोर जातो आणि द्रोणाचार्यांना म्हणतो की तो आता दाखवणार आहे त्यांना एक एक काय म्हणू आपण वर्णन करणार आहे. आणि ते वर्णन आपल्यासाठी महत्वाचं आहे. आपणही आपल्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला चॅलेंजेस येतात, त्याला प्रॅक्टिकल आजकाल कॉर्पोरेट लाईफमध्ये ज्याला स्वॉट अनालिसिस असं म्हणतात, की तुमची ताकद काय, स्ट्रेंथ काय, तुमचे विकनेसेस काय, तुमची कमकुवत बाजू कोणती आहे, तुमचे थ्रेट काय, तुम्हाला त्रासदायक ठरणाऱ्या अशा कोणत्या गोष्टी आहेत आणि तुमच्या समोर ऑपॉर्च्युनिटीज, तुमच्या संधी कोणकोणत्या आहेत, याचं अनालिसिस तुमच्याकडे असलं पाहिजे. तर तुम्हाला डिसिजन घ्यायला मदत होते. तसंच हे स्वॉट अनालिसिस जो आहे तो दुर्योधन त्या फील्डवरती करतोय. आणि द्रोणाचार्य जे त्याचे गुरु आहेत, त्या द्रोणाचार्यांना तो असं म्हणतो, पश्येतां पांडुपुत्राणाम आचार्य महतीं च मम व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. म्हणजे हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. तुमचा लाडका शिष्य आहे, त्या लाडक्या शिष्यानी अरेंज केलेली ही समोरचे आपले जे शत्रू आहेत, त्या शत्रू पक्षातली जी सेना आहे, ती कशा प्रकारे त्यांनी अरेंज केली आहे ते बघा. कुठलीही गोष्ट ज्यावेळेला करायला जाल ना, थोडी अधांत किंवा अंधारात घ्यायची नाही. प्रत्येक गोष्टीची माहिती, पूर्वतयारी, पूर्वाभ्यास जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. कुठलीही डिसिजन घ्या, की आपल्या विरुद्ध बाजू काय आहे, आपल्या बाजूच्याकडे काय काय गोष्टी आहेत, हे सगळं आपल्याला अनालिसिस त्याचं जे आहे ते करणं आवश्यक आहे. तेच दुर्योधन जो आहे तो करतोय आणि त्या द्रोणाचार्यांना सांगतोय. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुनः समायुधे युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथ. कोण कोण आहेत समोर, आपलं चॅलेंज किती मोठं आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे ना. या सैन्यामध्ये भीम, अर्जुन यांच्या बरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर, तसेच युयुधान, विराट, द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा समोर आपल्या विरुद्ध आहे. पण हे एवढं सगळं समोर असून सुद्धा तुम्ही घाबरून जाऊ नका. मग तो पुढे काय म्हणतो, धृष्टकेतुश्चिकीतान काशीराजश्च वीर्यवान पुरुजित कुन्तिभोजश्च शैवश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रौ द्रौपदेयाश्च सर्व एव महारथा. एक्सप्लेन करतोय काय काय समोर आहे, किती महान योद्धे समोर आहेत, यांच्याशी आपल्याला लढायचं आहे. पण आता थोडं आपल्याकडे पण बघा. आता हे काय झालं, थ्रेट्स झाले जे आपल्याला घात करू शकतात, आपल्याला त्रास देऊ शकतात, अशा आपल्या आयुष्यातल्या गोष्टी. नाव कम टू द स्ट्रेंथ. तुमची ताकद काय ती पण बघणं आवश्यक आहे. युद्ध करायचं म्हटल्यावर या सगळ्या गोष्टी तयार पाहिजेत. नुसतंच म्हणायचं नाही माझं हे ड्रीम आहे, मला अचीव्ह करायचं आहे, पण ते ड्रीम अचीव्ह करण्यासाठी काय काय तुमच्याकडे अवेलेबल आहे, त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हा तुमचा पक्का पाहिजे. हा दुर्योधन तो त्या ठिकाणी त्याचा अभ्यास दाखवत आहे. मग तो पुढे म्हणतोय, अस्माकं तु विशिष्टाये तानि बोधद्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थ तान् ब्रवीमि मे. की हे ब्राह्मण श्रेष्ठ, त्या द्रोणाचार्यांना म्हणतो, तुमच्या माहिती करता, आता तुम्हाला माहिती पाहिजे कारण तुम्ही पण सेनापती आहात. तुमच्या माहिती करता आता मी माझ्या सैन्याचं नेतृत्व करण्यासाठी विशेष जी पात्र लोक आहेत, जी रथी महारथी ही सगळी लोक आहेत, ह्यांच्या विषयी मी आता तुम्हाला वर्णन करतो. आणि मग कोण कोण आहे आपल्या साईडला, आपली स्ट्रेंथ किती आहे. सगळ्यात पहिले कोण आहे, भीष्म, ज्यांना इच्छा मरणाचं वरदान आहे.
त्यामुळे त्यांच्या इच्छेशिवाय त्यांना कोणीच मारू शकत नाही असे भीष्म आपल्या समोर आहे. कर्ण आहे, ज्याला त्याच्या कवच कुंडलामुळे वरदान मिळाल्यासारखं आहे, ज्याला कोणी मारू शकत नाही. स्वतः तुम्ही आहात द्रोणाचार्य, स्वतः तुम्ही आहात. तुमच्यासारखा महान वीर या जगात नाही, त्यामुळे तुम्हाला कोण हरवणार आहे. असे साधारणतः सगळ्या एक एक गोष्टींचं वर्णन जे आहे ते दुर्योधन त्याच्या आचार्यांसमोर करतो. आणि तो त्यांना असं म्हणतो, आपल्यातलं सगळ्यात मेन कोण आहे. पण शेवटी हे बघा, आपल्याला चॅलेंजला सामोरं तर जायचं, युद्ध तर करायचं, नो डाऊट. आपली सगळ्यात जास्त स्ट्रॉंग पॉइंट किंवा जास्ती स्ट्रेंथ कुठली आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. हे जर कळलं नाही ना, तर कोणाला प्रोटेक्ट करायचं हेच आपल्याला कळणार नाही. आपण आपले स्ट्रॉंग पॉइंट आपले विकनेस मध्ये कन्वर्ट करत जाऊ. आणि म्हणून दुर्योधन जो आहे तो त्या द्रोणाचार्यांना असं म्हणतो की आपल्या सगळ्यांना भीष्मांना प्रोटेक्ट करायचं आहे. का भीष्मांना प्रोटेक्ट करायचं आहे? पण जोपर्यंत भीष्म फील्ड वरती आहे तोपर्यंत आपण कधीच हारू शकत नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मिळून भीष्मांना प्रोटेक्ट करायचं, म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारे इजा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, असं तो दुर्योधन त्या ठिकाणी वर्णन करतो. आता मग काय काय गोष्टी, कोणकोणते चॅलेंजेस किंवा आपले स्ट्रेंथ काय काय ते लिस्ट आउट करावं लागतं. कागदावर लिहून काढायचं असतं की मला ह्या गोष्टी याच्यामध्ये जमणार आहे, ज्या बेसिसवरती हे मी युद्ध जिंकू शकतो, हा मला विश्वास आहे. तर तो विश्वास जो आहे तो दुर्योधन त्या ठिकाणी वर्णन करतो. तस्य संजयन हर्ष कुरुवृद्ध पितामह सिंहनादं विनद्यौचे शंखं दद्मो प्रतापवान. आता युद्धाला सुरुवात करायची म्हणजे असं घरी जर आपण सांगितलं की मला या गोष्टीमध्ये करिअर करायचं आहे, तर सगळ्यात पहिलं घरनं विरोध, नाही नाही हे नाही करायचं, हेच करायचं. मग आता थोडस त्याची पब्लिसिटी पण व्हायला पाहिजे ना, किंवा त्याचं वातावरण निर्मिती, ऍटमॉस्फिअर क्रिएट व्हायला पाहिजे. सेम इथे झालंय की आता युद्ध झालंय, सुरुवात होणार कधी, कुठल्या क्षणी. मग काय केलं, त्या काळच्या प्रथेनुसार सगळ्यांनी आपापला शंख घेतला आणि तो वाजवला. शंखनाद भीष्मांनी वाजवला, दुर्योधनाने वाजवला, द्रोणाचार्यांनी वाजवला. आणि पलीकडच्या बाजूला स्वतः कृष्ण आहे, अर्जुन आहे, त्यांचे सगळे दिव्य शंख जे आहेत ते सगळ्यांनी त्यांचे शंखनाद केले. आपल्याला शंखनाद जमला पाहिजे, ऍटमॉस्फिअर क्रिएट करता यायला पाहिजे, लोकांना जाणीव आपल्या आजूबाजूच्या सर्कलमध्ये कळलं पाहिजे की हा आता आपल्या ध्येयासाठी प्रेरित झालेला आहे, आता याला आपण काही थांबवू शकत नाही. हा गाजावाजा जो आहे तो करता यायला पाहिजे. तो कसा करायचा, दॅट्स अप टू यू. आता काही शंख वाजवायची गरज नाही, तसंही आपण शंख वाजवतच राहतो. आपल्याला लोकांना अवेअर करून द्यायचं की येस, नाव आय एम रेडी फॉर माय बॅटल. मी माझ्या युद्धासाठी सज्ज झालेलो आहे. आता समोर काही घडलं तरी मी मागे हटणार नाही. हे आपल्याला सिद्ध करून द्यावं लागेल. आणि हे त्या ठिकाणी वर्णन आहे संजय करतोय की प्रत्येक जण त्या शंखाचा नाद करतोय आणि संपूर्ण त्या कुरुक्षेत्रावरती शंखाच्या नादाने संपूर्ण पृथ्वी जी आहे ती दणाणून सोडलेली आहे. आणि एवढं मोठं युद्ध आहे, आजवर कधी झालं नाही. आणि कोणामध्ये युद्ध आहे, दोन भावंडांमध्ये, जे सोबत राहिलेले आहेत, एकमेकांच्या सोबत जगलेले आहेत आयुष्य, अशांचंच एकमेकांमध्ये युद्ध आहे. आणि या युद्धासाठी संपूर्ण भारतवर्ष जे आहे याच्यामध्ये सगळे सरदार राजे हे याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. इकडं दुर्योधनाकडे तर अश्वत्थामा आहे, तो चिरंजीव आहे. एवढे सगळे स्ट्रॉंग पॉइंट जे आहेत ते दुर्योधनाकडे आहेत. अर्जुनाकडे काय आहे, अर्जुनाकडे पण रथी महारथी आहे, पण सगळ्यात महत्वाचं त्याच्याकडे भगवंत आहे. त्यामुळे अशा प्रकारे सगळ्यांनी तो शंखनाद करून वातावरणाची निर्मिती केलेली आहे की आता युद्ध करायचं आहे. पण ट्विस्ट असतो ना, कहाणी में ट्विस्ट आहे. एवढं सगळं आता आपल्याला वाटू शकतं की येस, आता काय हा युद्धाला पेटलाय, आता हा याच्या ध्येयाकडे जाणार म्हणजे जाणारच. जोपर्यंत ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत हा काही थांबणार नाही, असे सगळे आजूबाजूचे पण लोक बोलायला लागतात. पण प्रॉब्लेम होतो त्या क्षणी तो जो ध्येय घेऊन प्रेरित झालेला व्यक्ती आहे म्हणजे आपण, हे सगळं बघून घाबरतो. आणि तेच या ठिकाणी वर्णन आहे. अथ व्यवस्थितां दृष्टा धार्तराष्ट्रां कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यं पाण्डवः ऋषिकेशं तदा वाक्यम् इदमाह महीपते. की हा जो अर्जुन आहे, ज्याच्या रथावरती हनुमान स्वतः प्रत्यक्ष आरूढ झालेले आहेत,
त्याच्या ध्वजावरती ते आरूढ झालेले आहेत. असा अर्जुन हातामध्ये धनुष्यबाण घेऊन बाण सोडण्यास सज्ज झालाय. पण व्यूह रचनेतील राष्ट्रपुत्रांकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णाला पुढील प्रमाणे म्हणाला आणि कहाणी में ट्विस्ट आला. आणि तो कहाणी में ट्विस्ट पुढच्या शनिवारी पाहायला मिळाला की काय होतं आणि इथून खऱ्या अर्थाने गीता सुरू होते. पहिला अध्याय जो आहे तो अगदी तुम्हाला फार सिंपल वाटेल, काय याच्यामध्ये आहे आयुष्यामध्ये. येस, जोपर्यंत आयुष्यात प्रश्न पडत नाही ना तोपर्यंत भगवंत उत्तर सुद्धा देत नाही. जर तुम्हाला असं वाटलं की मला प्रश्नच पडत नाही या अध्यायामुळे, तुम्हाला भगवंत मदत करायला येणार नाही. की काय आहे माझ्या आयुष्यामध्ये हे अर्जुनासारखं काही घडतंय का, मला जर प्रश्नच पडला नाही, सोल्युशनसाठी भगवंत उभा राहणार नाही. आपल्याला आयुष्यात नेहमी असं वाटतं की देवाला तर सगळंच कळतं, मग तो देईल ना मला जे हवंय ते, मी का सांगायला जाऊ त्याला, किंवा मी का मागू त्याच्या समोर, असं खूपदा वाटतं आपल्याला. पण गीतेतनं आपल्याला एक कळेल ना, जोपर्यंत अर्जुनाने विचारलं नाही तोपर्यंत भगवंताने उत्तर दिलं नाही. तो म्हणला मी तुझा सारखी आहे, ऍज अ ड्रायव्हर म्हणून काम करतोय, तू जसं सांगशील तिकडे गाडी नेणार, मला काय करायचं. साहेब जसं म्हणेल तसं ड्रायव्हर काम करतो. भगवंत म्हणतो मी ड्रायव्हर आहे, मी मालक नाही. त्यामुळे आपल्याला जे असं वाटतं की देवाला सगळंच कळतं, मग आपण सांगायची काय गरज आहे. गरज आहे, कारण व्यवहारामध्ये देव सुद्धा व्यवहार पाळतो. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत देवाकडे प्रश्न घेऊन जाणार नाही, विचारणार नाही की देवा मला यातनं उत्तर दे, सोल्युशन दे, तोपर्यंत तो शांतपणे सगळं बघत राहील की काय चालू आहे तुमचं. आणि हेच 21व्या श्लोकापासून 47व्या श्लोकापर्यंत अर्जुन त्याची व्यथा मांडणार आहे, त्याचं दुःख मांडणार आहे, त्याचं कन्फ्युजन मांडणार आहे की देवा नेमकं मी आता काय करू, ते मला तू कृपया सांग. आणि ते सांगण्यासाठी दुसरा अध्याय जो आहे, हार्डकोर नॉलेज, स्ट्रेट फॉरवर्ड नॉलेज, ज्याच्यामध्ये प्रत्येक वाक्यात गणित भगवंतानी आपल्या लाईफमध्ये नॉलेज दिलंय. आणि हे दुसरा अध्यायामधलं ज्ञान ना अर्जुनाला कळलं ना आपल्याला कळेल, ते एक्सप्लेन करण्यासाठी उर्वरित 16 अध्याय. आणि त्या प्रत्येक दुसऱ्या अध्यायातलं कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी एक एक अध्यायामध्ये एक एक एक्सप्लेनेशन आहे. म्हणजे एक छोटीशी त्यातलं एक काय म्हणूया उदाहरण देतो आणि मग थांबतो. की ज्या वेळेला हा पहिला अध्याय संपेल आणि अर्जुन कृष्णाला म्हणेल की हे भगवंता की तूच मला आता यातनं गाईड कर, त्यावेळेला पहिलं वाक्य कृष्णाने असं म्हटलंय की अरे मूर्खा, तुझ्यासारखा एवढ्या ज्ञानाच्या गप्पा मारणारा असं युद्धक्षेत्रावरती हे काय बडबड करतोयस. आणि 11व्या श्लोकामध्ये, भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकामध्ये, त्यावेळेला पहिल्या श्लोकामध्ये, त्या 11व्या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतो की अरे तू नाहीस, मी नाही, असं या अगोदर झालं नाही ना उद्या होणार आहे. हे वाक्य एक्सप्लेन करण्यासाठी अख्खे 18 अध्याय जातात. की मी नाही, मी 1000 वर्षांपूर्वी होतो का, असं ज्यावेळेला आपल्याला प्रश्न विचारला जाईल तर 100% आपलं उत्तर असेल की नाही, आपण कसे 1000 वर्षांपूर्वी असू. पण कृष्ण म्हणतो येस, 1000 वर्षापूर्वी तूही होता, मीही होतो, उद्या 1000 वर्षानंतर सुद्धा तू राहणार आहेस, मीही राहणार आहे. हे कसं ते आपल्याला या अध्यायांच्या वेळेला समजेल. मी प्रयत्न केला आपल्यापर्यंत हा आजचे पहिले 1 ते 20 श्लोक सांगण्याचा. या पुढील सेशनमध्ये आणखी विस्तृत स्वरूपामध्ये आपल्याला ह्या बऱ्याचशा गोष्टी समजतील. आणि या ठिकाणी मी आजच्या सिरीजचं थांबतो. थँक्यू.